शहरात अनधिकृत फलकांचा प्रश्न आता गंभीर बनलाय। बेकायदा जाहिरात फलकांमुळे दुर्घटनांचा धोका वाढलाय। पत्रव्यवहार करूनही प्रशासन लक्ष देत नाहीये। शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी हा आरोप लगावलाय। अंबरनाथ शहरामध्ये 44 ते 45 बॅनर अनाधिकृत होर्डिंग्स आहेत। होर्डिंग्स मी सांगतो, तुम्ही आज हुतात्मा चौकचा जो कोपरा आहे स्वामीनगरला उतरताना, तिथेही एक भला मोठा अनाधिकृत होर्डिंग्स आहे। तर असे जे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात उच्चांक असतो का, अंबरनाथ नगरपालिकेने जे लावलेले दिशादर्शक बोर्ड आहेत कल्याण बदलापूर रोडचे, त्याच्यावर सुद्धा ॲडव्हर्टाईजचे बॅनर लागले गेलेले आहेत। तर हे त्वरित काढण्यात यावे आणि जर न काढल्यास त्याचा परिणाम हा प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना हा भोगावा लागेल। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं प्रशासनाला की अनधिकृत होल्डिंग काढून टाका आणि जे जुने होल्डिंग आहेत त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करा। तरी देखील अंबरनाथचे मुख्याधिकारी या विषयाकडे गांभीर्याने बघत नसतील तर अंबरनाथमध्ये शिवसेनेला प्रशासनाच्या विरोधामध्ये एखादा भव्य असा मोर्चा काढून अंबरनाथकरांचे जीव वाचावेत म्हणून आम्हाला काही गोष्टी रस्त्यावर उतरून कराव्या लागतील। आणि जर त्यामध्ये काही झालं यापुढे तर पूर्णपणे प्रशासन जबाबदार